नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. सिंह राशीकरता गेले 1-1.5 महिने काही ठीक जात नाहीये. म्हणजेच तणावाचा जास्त सामना करायला लागतोय. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अपयश येत आहे. तुमचे नेहमीचे कामामध्ये सुद्धा थोडंसं दिरंगाई होते. त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन आणि स्ट्रेस हे थोडं जास्तच प्रमाणात जाणवत आहे. हा जो प्रकार आहे किंवा हा जो कालावधी आहे कधीपर्यंत आहे किंवा जानेवारी महिन्यामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल, याचप्रमाणे तुमच्या जीवनाचे इतरही जे काही पैलू आहे ते कशा प्रकारचे असतील, सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 15 तारखेनंतर हा रवी तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या व्ययस्थानात जो मंगळ आहे तो वक्री आहे आणि हा वक्री मंगळ 22 तारखेनंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थानाचा जो स्वामी आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे एकंदरीत, आणि जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जो स्ट्रेस टेन्शन खास करून गेल्या साधारण 8 ते 10 दिवसामध्ये जवळजवळ 12-15 दिवसामध्ये जो तुम्ही बघत आहात तो ह्या महिन्यात या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला तो अनुभवास मिळणार आहे. त्याच्यामुळे थोडीशी धोक्याची घंटा आहे की या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्या करू नका. तुमची जी रास आहे ही रिस्क घेणं सगळ्यात पुढे असते. म्हणजे चॅलेंज देणं हे तुम्हाला खरं तर आवडतं, परंतु या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील, तुमच्या विरोधात जाऊ शकतील. नशिबावर सोपवून कुठलीही गोष्ट करू नका किंवा कॉन्फिडन्समध्ये येऊन कुठलीही गोष्ट करू नका. मनस्ताप होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे आणि या गोष्टीपासून शिकणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण हा जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह जवळजवळ 4 ते 5 महिने कर्क आणि मिथुन राशीमध्येच भ्रमण करणार आहे. दोन्ही ज्या राशी आहेत म्हणजे कर्क राशी नीच राशी आहे आणि जी मिथुन रास आहे ती शत्रू ग्रहाची रास आहे आणि या दोन्ही राशीमध्ये फिरायचं असल्या कारणामुळे तुमच्यासाठी तो जास्त स्ट्रेसफुल होणार आहे ग्रह. आणि मंगळ जो ग्रह आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रहच मानला जातो आणि असा ग्रह जर का नीच राशीत किंवा शत्रू राशीत जर का भ्रमण करत असेल तर त्याचे प्रभाव परिणाम नक्कीच तुमच्यासाठी त्रासदायक होतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे जे व्यवहार असतील, तुमचे जे दिनचर्या असेल थोडीशी ट्रान्सपरंट ठेवा. तुमचे जे निर्णय असतील ते नीट विचारपूर्वक घ्या. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा आर्थिक स्तर जो आहे हा नेमका कशा प्रकारचा असेल. आर्थिक स्तराबद्दल 3 जे ग्रह आहेत ते जास्त महत्त्वपूर्ण आहे तुमच्या राशीसाठी. एक म्हणजे बुध, जो की तुमचा धनेश लाभेश आहे. दुसरा आहे गुरु, जो की तुमचा पंचमेश आणि अष्टमेश आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह तो म्हणजे मंगळ, जो की आता आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या व्ययस्थानामध्ये आहे. बुध जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणाऱ्यापैकी पंचम स्थानामध्ये तो बऱ्याच कालावधीसाठी राहणार आहे, जवळजवळ 5 तारखेपासून 24 तारखेपर्यंत. आणि जो गुरुग्रह आहे तो जर दशमात भ्रमण करतोय, जो की वक्री आहे. तर तुमचं जे आर्थिक स्तर आहे ते बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. त्याच्याबद्दल काय काळजी करू नका. तुमची येणे सिद्धी व्यवस्थित राहील, तुमची इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित राहील, इन्कम तुमचं व्यवस्थित राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे सरकारी दप्तरी जर काही काम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स वगैरे जास्त प्रमाणात येते. त्याच्यामुळे अडकल्यासारखं वाटेल. त्याच्यामुळे गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. कागदोपत्री व्यवहारामध्ये प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स ह्या मनात जोरदार दाखवते. तर या संदर्भात काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच जर का तुम्ही तयारी करून घेतली तर त्याची जी इंटेन्सिटी आहे ही बऱ्याच प्रमाणात कमी जाणवेल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा तुमच्या व्ययस्थानात वक्री असणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. घरातलं वातावरणसुद्धा असं पण तुम्ही गेल्या साधारण महिन्यापासून गढूळ झालेलं तुम्हाला जाणवतं. तशाच प्रकारचा अनुभव आणि ह्या महिन्यात थोडंसं जास्त म्हणजे घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्यात घेऊ नका. म्हणजे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूच्या संदर्भातले काही उपाय हे या महिन्यात करू नका. तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मनाच्या अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफ हे सुद्धा थोडंसं डामाडोल झालेलं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद होणं किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन
अशा प्रकारचे काही गोष्टी दिसल्या नाही तर टोकाच्या सुद्धा होऊ शकेल. कारण हा जो कालावधी आहे म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर का रिलेशनशिपमध्ये असाल तर ते जे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आहेत हे गेल्या साधारण डिसेंबरमध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत हा जो कालावधी तो असणार आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. छोटी गोष्टसुद्धा अगदी टोकाची होईल गोष्टी ब्रेकअपपर्यंत जाऊन पोहोचतील. काळजी घ्या किंवा सतर्क राहा. या सर्व ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची जर का तुम्हाला लक्षणं दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक राहील. ती गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी स्वतःवरती थोडंसं जास्त कंट्रोल केला पाहिजे आणि 200% प्रयत्न केले पाहिजेत. मग तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या आसपास यश मिळू शकेल. त्याच्यामुळे थोडंसं तयारीत राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. फक्त आणि फक्त तुमच्या नशिबावरती गोष्टी सोडू नका. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शेअर मार्केटमधून तुम्हाला काही चांगले अनुभव वगैरे निश्चित मिळतील. शॉर्ट टर्ममध्ये जर का ट्रेडिंग केली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या काही चांगले अनुभव या महिन्यामध्ये व्यवस्थितपणे मिळू शकते. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी जो की सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. लक्षात घ्या वैवाहिक जीवनामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले राहतील मात्र त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढतील आणि त्याचे परिणाम तुमच्या मानसिकतेवरती बऱ्याच प्रमाणात होतील. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तशी काय काळजी करू नका. फार काय मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. थोडेफार ज्याला आपण म्हणतो वरवरचे जे त्रास असतील ते दिसेल परंतु त्याच्या अनुभवावरून कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. उलटपक्षी फेब्रुवारीपासून तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले संधीसुद्धा मिळू शकतील. फक्त आणि फक्त या महिन्यामध्ये तुमच्या जीवनातलं इतरही जे क्षेत्र आहे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं असेल आणि त्याचा परिणाम कदाचित तुमच्या कार्यक्षेत्राच्या तुमच्या जे कार्यक्षेत्रावरती सुद्धा होऊ शकेल आणि त्या संदर्भातले निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तर तसं काहीही घेऊ नका. भावनेच्या आधी जाऊन कुठल्याही प्रकारचं टोक गाठू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये जामीन राहणं, आर्थिक संदर्भातल्या मोठ्या जोखिमा घेणं यापासून ह्या गोष्टी टाळा. त्याचप्रमाणे जर का यापूर्वी तुम्ही कुठल्याही सरकारी कामामध्ये अडकलेले असाल, आर्थिक संदर्भातल्या व्यवहारामध्ये अडकलेले असाल, हा महिना तुम्हाला त्रासाचा जाऊ शकेल. लक्षात घ्या या संदर्भात तुम्हाला नीट विचार करून निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी 23 तारीख आहे ती थोडीशी महत्त्वाची आहे. 23 तारखेला तुमच्या लाभातला जो वक्री मंगळ आहे हा तुमच्या पंचमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. आता हा जो प्रतियोग आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. खास करून शॉर्ट टर्ममध्ये. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोटी गोष्टसुद्धा फार मोठी होईल किंवा त्याचा भडका खूप मोठा उडेल आणि गोष्टी टोकापर्यंत जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे या महिन्याच्या 25 तारखेला मंगळ आणि शुक्राचा जो त्रिकोण योग होणार आहे तुमच्या सप्तम आणि लाभ स्थानावरून. हा जो त्रिकोण योग आहे हा त्रिकोण शुभफलदायी राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील, स्मूथ राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवत आणि या दरम्यान तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 13 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती 29 तारखेला आहे. तर साधारण पौर्णिमा आणि अमावास्या या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडं जास्त असेल. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तोच रवी आहे. तर त्यामुळे तुमच्या राशीवर ते पौर्णिमा आणि अमावस्याचे जे इफेक्ट असतात, परिणाम असतात ते जाणवून येत असतात. तर या महिन्याच्या साधारण 13 आणि 29 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. विवादापासून खास करून लांब राहणं अत्यंत आवश्यक राहील. तर मित्रांनो हे होतं सिंह राशीचं जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.